कंपनीमध्ये आज सकाळच्या वेळेला भीषण आग लागली। ही आग इतकी अकराळ विक्राळ झाली होती की या परिसरामध्ये काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरलेले दिसत होते आणि या धुराचे हेच लोट अगदी 10 ते 12 किलोमीटर अंतरावरून देखील दिसू लागलेले होते। आगीची माहिती मिळता शहापूर, भिवंडी, कल्याण तसंच जिंदाल अग्निशमन दलाच्या एकूण 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मागच्या साधारणपणे 3 तासांपासून ही आग अशीच भडकलेली आहे। अद्यापही या आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही। प्राथमिक माहितीच्या अनुसार या कंपनीमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचं उत्पादन केलं जात होतं, मात्र या आगीचं नेमकं कारण काय हे अद्यापही अस्पष्ट आहे। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील असलेल्या आसनगाव या परिसरामध्ये भीषण अशी आग लागलेली आहे। औद्योगिक विकास जे संकुल आहे त्या मध्ये प्लास्टिकच्या गोदामाला अशी ही आग लागलेली प्लास्टिकची कंपनी होती ही आणि या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक तयार करणं तसेच प्लास्टिकच्या बाटल्या असतील, इतर साहित्य असतील, हे सर्व साहित्य या कंपनीमध्ये तयार करण्यात येत होते। विशेषतः आपण जर पाहिलं यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो प्लास्टिकचा साठा देखील या ठिकाणी होता आणि त्यामुळे ही आग लागल्यानंतर आगीने पूर्णतः भडका घेतलेला आहे आणि धुराचे लोड जे आहे ते आपण पाहू शकतो की जवळपास 8 ते 10 किलोमीटर अंतरावरून हे धुराचे लोड जे आहे ते पाहिले जातात आहे। आगीचे नेमकं कारण समजू शकलेलं नाही आहे, मात्र सुदैवाने यामध्ये कोणीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती या ठिकाणी येते, कारण कोणत्याही प्रकारची या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही। प्रशासनाकडून जी माहिती देण्यात येत आहे ज्यामध्ये या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, परंतु कोणाचीही जीवितहानीची घटना यामध्ये नाहीये। मात्र या आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अजूनही सांगता येत नाहीये। अनिल वर्मा, एबीपी माझा, शहापूर। यवतमाळमधल्या पिंपळखुटी इथल्या एका 6 वर्षाच्या मुलाचा शासकीय रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय। सर्दी खोकल्याचं औषध घेतल्याच्या नंतर या मुलाची तब्येत बिघडली असा त्याच्या कुटुंबियांचा दावा आहे। या औषधाचे नमुने अन्न आणि औषध विभागानं घेतलेले आहेत। खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना या मुलाची तब्येत अचानकपणे बिघडली। या मुलाला शासकीय रुग्णालयामध्ये रेफर केल्याच्या नंतर उपचार करत असताना त्याचा मृत्यू झालाय। तर हे कफ सिरप आपल्या इथे तयार झालेलं नाही, तसंच कळंबच्या घटनेच्या संदर्भात अद्याप माझ्याकडे कोणताही अहवाल आलेला नसल्याचं स्पष्टीकरण अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिलं आहे। सध्या महाराष्ट्रभर नव्हे तर ते औषध तसं कफ सिरप हे आपल्या महाराष्ट्रात काही कुठं तयार झालेलं नाही, ते बाहेरून कुठं आणलं गेलं आणि त्याचा परिणाम जो आता कळंबमध्ये आपण सांगता तो तसा परिणाम झालेला आहे। त्याची अहवालात तशी माहिती आलेली आहे। त्या पद्धतीनं सदरचे कुठून कसा येत गेला, कारण अनेक वेळा आपण जे औषधं बघतो ती कुठंतरी तयार कुठं होतात, तिथून दुसऱ्या एखाद्या डीलरकडे जातात, तिथून नंतर तिसऱ्याकडे येऊन चौथ्याकडे जातात आणि तिथं त्याचा वापर केला जातो। तर कुठं कशा पद्धतीचा प्रवास झालाय त्यांच्यावर कार्यवाही कठोरात कठोर कार्यवाही केली जाईल। आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 100 हेडलाईन्स मधून। मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसकडून एकला चलो रेचा सूर। सर्व नेत्यांकडून मुंबई महानगरपालिकेसाठी एकटं लढण्याची आग्रही मागणी। मनसेच्या सोबत नो कॉम्प्रोमाइज धोरण असल्याची सूत्रांची माहिती। संध्याकाळपर्यंत काँग्रेसकडून स्पष्टता येणार आहे। निवडणूक आयोगानं निमंत्रण दिल्यामुळे शिष्टमंडळ भेटणार आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची माहिती। निवडणुका पारदर्शक होणं ही सगळ्या पक्षांची जबाबदारी, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। मंत्री उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दोघांमध्ये भेट झाली आहे। राजकीय भेट नसून क्रीडा सांस्कृतिक संस्थांच्या संदर्भात भेट झाली असल्याची उदय सामंत यांची माहिती। ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा। ठाण्यामधल्या नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी आज संध्याकाळी सभेचं देखील आयोजन। सभेसाठी मोठा मंच महानगरपालिकेच्या समोर उभारला जातो आहे। ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये भ्रष्टाचार सुरू असून त्याच्या विरोधामध्ये मोर्चा। संजय राऊत यांची माहिती। लाच स्वीकारताना ठाणे पालिकेच्या आयुक्ताला अटक केली, ते मिंधे गटाचे हस्तक होते, राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे स्थगिती सरकार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे गतिशील सरकार, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं वक्तव्य। संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। सध्या संजय राऊत यांची प्रकृती स्थिर आहे।
एसटी कर्मचाऱ्यांचं आज आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांची थकीत 4,000 कोटींची देणी देण्यात यावीत यासाठी कामगार संघटना कृती समितीसोबत अन्य 2 संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्री अतिथीगृहावरती सर्व एसटी संघटनांची बैठक होतीये. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती या बैठकीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता आहे. कोविडच्या काळामध्ये पगारवाढीची घोषणा मात्र वाढीव रक्कम दिलेली नाही. या सरकारने कर्मचाऱ्यांना एकही पैसा दिलेला नाही. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांचा आरोप. आता नाही तर कधीच नाही असाही इशारा. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली आणखी एक योजना बंद झाल्याची चर्चा होतीये. नोव्हेंबर उजाडला, अद्यापही योजना राबवलेली नाही. याआधी स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश हा निर्णय देखील मागे. शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना बंद होत असल्याचं चित्र आहे. सरकारनं शेतकऱ्यांना एवढं मोठं पॅकेज दिलं, लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्यामुळे बजेटमध्ये थोडं बहुत मागे पुढे होतंय. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम आहे. पालकमंत्रीपदासाठी महाजन, भुसे हे डोनाल्ड ट्रम्पकडे जाणार आहेत का? भुजबळांची पालकमंत्रीपदावरती मिश्कील प्रतिक्रिया. नागपूर जिल्ह्यामधील वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये एकाच घराच्या पत्त्यावरती 260 मतदार नोंदवल्याचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दिनेश बंग यांचा आरोप आहे. बावनथडे कुटुंब सोडलं तर घर क्रमांक 1 वरती नोंद असलेले इतर मतदार हे प्रभागामध्ये राहत नाहीयेत. रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना युतीसाठी साथ. एक कदम महाबोधी महाविहार के लिए, एक कदम आंबेडकरी जनता के लिए, एक कदम बाबासाहेब के सपनों के लिए, रामदास आठवले यांची एक्स पोस्ट. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या युवक प्रदेश अध्यक्षपदी आमदार रोहिताबा पाटील यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा. इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील या निषेध मोर्चामध्ये सहभागी. पुण्यातल्या पर्वती मतदारसंघामधील शाहू वसाहत परिसरामधील एका एसआरए प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप करून तातडीनं हा निर्णय घेतला. नाशिकमध्ये गँगस्टर स्टाईलनं कब्जा करण्यात आलेला बंगला अखेर पोलिसांच्या ताब्यात. लोंढे पितापुत्रांनी कब्जा केलेला बंगला पोलिसांनी सील केलाय. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती सोलापूरमध्ये भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. भाजप शहराध्यक्षांनी संघटन मंत्र्यांना पत्र लिहिलंय. भाजप आमदाराच्या विरोधामध्ये तक्रार केली. आमदार विजयकुमार देशमुख हे कोणत्याही पद्धतीचं सहकार्य करत नसल्याचाही आरोप आहे. मनसे कार्यकर्त्यांनी एका हिंदी भाषिक महिलेला त्यांच्या कार्यालयामध्ये बोलावून कानशिलात लगावली आहे. कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ कार्यकर्त्यांनी व्हायरल केला. ट्रेनमध्ये महिलेचा एका मराठी पुरुषासोबत वाद झाला होता. कल्याणमध्ये परप्रांतीय महिलेची मुजोरी, मराठी माणसाविषयी अपशब्द वापरले. वसंत व्हॅली परिसरामध्ये असलेल्या डीमार्टमधली ही घटना आहे. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर या महिलेनं माफी मागितली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये मारेकऱ्यांवरती अखेर गुन्हा दाखल झालाय. अॅट्रॉसिटीच्या आणि पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत 10 ते 15 जणांवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून रस्त्याच्या कामांची मध्यरात्री पाहणी. रस्त्याचं काम सुरू असताना ठेकेदार उपस्थित नसल्यामुळे क्षीरसागर संतापले. कोल्हापूर शहरामधील रस्त्यांच्या संदर्भात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागपूरमधल्या भगत हेटी गावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण. एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल. जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या. नागरिकांसाठी लवकरच सोयी सुविधा उपलब्ध होतील. तळोजा एमआयडीसी इथल्या जमिनी कवडीमोल भावानं दिल्या जात असल्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. प्रशासन योग्य दखल घेत नसल्यामुळे महिलांचं पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन. साताऱ्यामधल्या यशवंत बँकेमध्ये 112 कोटी 10,57,481 रुपयांचा गैरव्यवहार झाला. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर सरेगावकर यांच्यासह 50 जणांवरती हा गुन्हा दाखल झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यामध्ये विनयभंगाची घटना समोर आली आहे. अजित पवार गटामध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या युवा नेता अभिजित खुडे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. शेतमजुरी करणाऱ्या विवाहित महिलेवरती धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची माहिती आहे.
अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान 2 मेल एक्सप्रेसवरती दगडफेक झाली आहे. कोयना एक्सप्रेस आणि साईनगर शिर्डी या एक्सप्रेसवरती दगडफेक झालेली आहे. या दगडफेकीमध्ये सुदैवानं कुणालाही इजा झालेली नाही. ठाण्याच्या कशळी खाडी पुलावरून एकाने उडी घेतली आहे. अनुराग केसरी असे या तरुणाचे नाव आहे. आपत्ती विभागाकडून सध्या या तरुणाचा शोध घेतला जातोय. पुणे पोलीस दलामधील वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याला कोंढवा परिसरामध्ये 4 ते 5 जणांकडून मारहाण करण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यानं जॅकेट घातल्यामुळे संबंधित व्यक्ती नेमकी कोण आहे हे न कळल्यामुळे मारहाण झाल्याची माहिती. बीडच्या आष्टी तालुक्यामधील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शेतीचा वाद उफाळून आला. एका 72 वर्षाच्या चुलत्याला 3 पुतण्यांसह सुनांनी कोयता लोखंडी पाईपनं मारहाण केली. उपचाराच्या दरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झालाय. या प्रकरणी 6 जणांना अटक झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरती राजापूर तालुक्यामधील हातिवले गावामध्ये अपघात. गुरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना गाडीचा अपघात झाला. कारच्या डॅश कॅमेरामध्ये हा अपघात कैद झालेला आहे. कारचं नुकसान झालं, जीवितहानी नाही. अकोल्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस. रस्त्यांवरती मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याची घटना. दरम्यान या प्रकरणामध्ये महानगरपालिका प्रशासनाला लक्ष द्यावं, अकोलेकरांची भावना. आष्टीमध्ये गुरं चरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू. हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती. बीडच्या आष्टी तालुक्यामधून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. राजगड किल्ल्यावरती मधमाशांचा हल्ला. या हल्ल्यामध्ये तरुणी 40 फूट दरीमध्ये कोसळली आहे. दरीमध्ये कोसळल्यामुळे तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे. रात्री रेस्क्यू टीमची मोहीम यशस्वी झाली. जळगावमध्ये दागिन्यांसाठी अस्थि चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय. जिजाबाई पाटील यांच्या अंगावरती 4 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. चोरट्यांनी स्मशानभूमीमधून राखेसह अस्थि देखील गायब केल्या. नंदुरबारमधल्या अक्कलकुवामधील मोरंबा इथे बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. 30 लाख रुपये किमतीचा बनावट दारूसाठा आणि मुद्देमाल देखील जप्त. बुलडाण्याच्या खामगाव परिसरामध्ये 2 दुचाकीस्वारांची एकमेकांना धडक. या धडकेमध्ये दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झालाय. खामगाव तालुक्यामधल्या लाखनवाडा इथली ही घटना आहे. रत्नागिरीच्या खेडमध्ये मर्सिडीजला आग लागली. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शहापूर तालुक्यामधल्या आसनगाव इथे प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग. आसनगाव औद्योगिक विकास संकुलामधील प्लास्टिकच्या कंपनीला ही आग लागली आहे. शहापूर आणि भिवंडी अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन या घटनेची दखल घेतली आहे. मुंबईमधील कुर्ला पश्चिम परिसरामधील अनेक दुकानांना भीषण आग लागली. आगीमुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. जळगाव शहरामधील दशरथ नगर भागामध्ये मोकळ्या जागेवरती उभ्या असलेल्या अँब्युलन्सला सुद्धा अचानकपणे आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ केमिकल ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रक उलटल्यामुळे आग देखील लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली आहे. कोल्हापूरच्या बनावट नोटांचं मुंबई कनेक्शन दिसतंय. आरोपींनी मुंबईमध्ये बनावट नोटा कुणाला दिल्या याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणामधील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तलवारी घेऊन रस्त्यावरती रील बनवून दहशत माजवणाऱ्या 12 तरुणांना पोलिसांनी अटक केली. या तरुणांनी ज्या परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला याच परिसरामध्ये त्यांचा रोड शो करून त्यांना कान पकडून फिरवण्यात आलाय. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये कट्टर टँकचा स्फोट झाल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि यामध्ये उपचाराच्या दरम्यान 2 जणांचा मुंबईत मृत्यू झालाय. टँकवरती गाडीचं चाक गेल्यामुळे त्याचा स्फोट झाला होता. या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.